Good morning, dear students. Today we are back with the topic of carbohydrate metabolism. Yesterday's part, what we have seen was the ED pathway that went along with, like for example, from glucose 6-phosphate we have converted up to pyruvate, and what are the end products or what are the intermediate products that we have seen in yesterday's part. Now we will come to this point. We'll come to this point of carbohydrate metabolism. So basically, what is the need of carbohydrates? The need of carbohydrate is for energy purposes, for all metabolic activities that are being conducted by the cell. The processing of carbohydrate is necessary. म्हणजे काय की जेव्हाही एनर्जीची गरज असणार आहे तेव्हा कार्बोहायड्रेट मधनं डिग्रेडेशन करून किंवा कार्बोहायड्रेटचं डिग्रेडेशन करून त्याच्यातनं एनर्जी मिळवायचं काम सेलला करणं आवश्यक आहे. सो देअरफॉर कॅटाबॉलिझम ऑफ कार्बोहायड्रेट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. आता काय कार्बोहायड्रेट आपण त्याला प्रोव्हाइड करतो? सिंपल फॉर्म ऑफ शुगर आहे ग्लुकोज. मग ग्लुकोज मधनं ते कसं घेतात? दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट टू बी सी. शुगर ब्रेकडाऊन टू पायरुवेट. ग्लायकोलिसिस ही सगळ्यात बेसिक प्रोसेस आहे की ज्या प्रोसेसमध्ये ग्लुकोज इज ब्रेकन डाऊन इनटू पायरुवेट. त्याचा महत्वाचा पार्ट इज ग्लायकोलिसिस. पहिली ब्रेकडाऊनची प्रोसेस इथे सुरू झाली. देन आफ्टर ग्लायकोलिसिस इट गोज टू क्रेब सायकल. क्रेब सायकल त्यालाच आपण TCA सायकल म्हणतो, ट्राय कार्बोक्सिलिक ऍसिड सायकल आपण त्याला म्हणतो. तिथेच परत चॅनलिंग ऑफ कार्बन ॲटम्स वुड टेक प्लेस अँड डिग्रेडेशन वुड मूव फर्दर. तिथनं जे हाय इलेक्ट्रॉन मॉलिक्युल्स जे डेव्हलप होतील ते इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन मध्ये होणार. दिस इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन विल ट्रान्सफर दॅट मॉलिक्यूल फ्रॉम वन कॅरियर टू अनदर कॅरियर. And then the ultimate energetics will be calculated in terms of ATPs. म्हणजे शेवटी ATP मध्ये कॅल्क्युलेशन. ATP म्हणजे काय? ATPs are adenosine triphosphates. These are high energy molecules which are utilized by the cell for the growth and development of that particular cell. ही जी प्रोसेस आहे, ही चार मध्ये जी प्रोसेस आहे, this process is said to be one of the important process by which the cell would consume all the sugar molecules and get converted into ATPs. And these ATPs will be helpful for evaluation of energetics. म्हणजे काय अल्टिमेटली की त्याला सेलला जी काही गरज असणार आहे ती गरज आपल्याला पूर्ण करायचं काम कोण करत आहे? तर अल्टिमेटली दी प्रोसेस ऑफ कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम वुड टेक प्लेस. ओके. देन देयर आर अदर पाथवेज, पेंटोस फॉस्फेट पाथवे, आणि त्याचं रेग्युलेशन हे करावं लागतं. बाय द वे दी रेग्युलेशन प्रोसेस वुड टेक्स प्लेस. नाउ the characteristic sugar of blood and tissue fluid is glucose. The EMP and HMP pathway occurs in both prokaryotes and eukaryotes. The major pathway for the aerobic catabolism of pyruvate is the TCA cycle. आता ग्लुकोज लागणं हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. फॉर एक्झाम्पल आपण जास्त वेळ उन्हात जर आपण फिरलो असतो तर आपल्या बॉडीतले सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन कमी होतं ना. अल्टिमेटली द शुगर कंटेंट इनसाइड द ब्लड वुड ऑल्सो रिड्यूस डाऊन. सो इन ऑर्डर टू डेव्हलप इट there are certain processes by which it can be developed, but if externally sugar is being given, म्हणजे नुसती तुम्ही शुगर खाताय आणि त्याचं मेटाबॉलिझम होत नाहीये, that is absolutely of no use. So metabolism has to take place of the sugar that we are consuming. ते कंझम्पशन ऑफ शुगर मध्ये एकदा प्रॉपर वेनी जशा प्रकारे युकॅरियोट्स मध्ये त्यांनी सांगितलं की EMP आणि HMP पाथवेज जे असतात त्याच बेसिसवरती प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स मध्ये the degradation of that particular complex molecule is converted into simple form. Sugar will be converted into ATP molecules which will be utilized for maximum number of purposes. आता कार्बोहायड्रेट्स दोन प्रकार आपण कन्सिडर करू, anabolism and catabolism. Anabolism means building up and catabolism it means breaking down. करेक्ट. दोन्ही प्रोसेसेसला महत्त्वाचा पार्ट आहे की दोन्ही प्रोसेसेसला लागणार काय? तर एनर्जी लागणार आहे. Now, the sugar breakdown to pyruvate, okay? Pyruvate ni glycolysis, pentose phosphate pathway ni sugar चं breakdown होतं. Even Krebs cycle can work out. TCA cycle for degradation and electron transport chain will be helpful for the development of the ATP molecules that we have seen. It is the sequence of 10 enzyme glycolysis catalyzed reaction by which one molecule of glucose is converted to 2 molecules of pyruvate. लक्षात घ्या हे सगळ्यात मेजर ग्लायकोलिसिस आहे, कारण शुगरचं डिग्रेडेशन करत असताना त्या सेलला किती रिक्वायरमेंट आहे त्या बेसिसवरती एखादा पाथवे चांगलायचो.
आता हा सगळ्यात महत्वाचा पार्ट असा आहे की तो चॅनलाइज होत असताना त्या शुगर मॉलिक्युल्सचं काय होतं, तर वन मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज इज कन्वर्टेड टू 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुवेट. हे लक्षात ठेवायची आवश्यकता आहे की एका ग्लुकोज मॉलिक्यूल पासून 2 पायरुवेटचे मॉलिक्युल्स हे जनरेट होत आहेत. Enzyme located in cytosol, it is the only ATP producing pathway in some mammalians, cell like those of retina and brain cells. Fate of pyruvate will be variable. Anaerobic conditions मध्ये काय होतं, लॅक्टेट डिहायड्रोजिनेस पासून लॅक्टेट तयार होईल आणि पायरुवेट डिकार्बोक्सिलेज किंवा अल्कोहोल डिहायड्रोजिनेस पासून इथेनॉल तयार करायचं काम पण हे पर्टिक्युलर. म्हणजे ही रिएक्शन कशी आहे ग्लायकोलायसिसची, दिस रिएक्शन कॅन हॅपन इन 2 ways. वन, if it goes with oxygen it means aerobic reaction जर झाली तर ultimately ATP generation would take place. म्हणजे सिक्वेन्स वाइज ग्लायकोलायसिसचं कन्वर्जन पायरुवेट मध्ये, अल्टिमेट प्रोडक्ट विल बी पायरुवेट. हा पायरुवेट तयार झाला की ते पायरुवेटला 2 प्रकारचे व्हॉट वी कॅन से पाथवेज आपण जनरेट करूया. वन पाथवे विल बी aerobic pathway. This pathway will go in the process of formation of TCA cycle. From the TCA cycle it will be generated in terms of electron transport chain, and from electron transport chain as according to carrier of electrons the ultimate conversion of ATP would take place and bioenergetics would be revealed. म्हणजे एवढी प्रोसेस एरोबिक प्रोसेस मध्ये ही कन्सिडर केली जाते. Then when we come to anaerobic part मध्ये there are such enzymes called as pyruvate decarboxylate आणि अल्कोहोल डिहायड्रोजिनेस. अल्टिमेटली पायरुवेटचं अल्डिहाइड मध्ये कन्वर्जन होतं and this aldehyde is now converted into ethanol. फक्त ही गोष्ट केव्हा होईल, this would only take place when the conversion would take place in anaerobic conditions. म्हणजे ज्यावेळेस ऑक्सिजनची डेफिशियन्सी किंवा ऑक्सिजन तिथे नसणार आहे अशा वेळेसच the cell will be active in producing such kind of things. राईट, हे लक्षात घेण्यासाठी इथे महत्त्वाची गोष्ट आहे. See this. एरोबिक कंडिशन मध्ये काय होतं, ग्लायकोलायसिस आहे. ओके, आता कार्बोहायड्रेट्स आहेत. कार्बोहायड्रेट शुगर मॉलिक्यूल जे असणार ते ग्लायकोलायसिस, ग्लुकोज गेट्स कन्वर्टेड टू ग्लुकोज 6 फॉस्फेट, ग्लुकोज 6 फॉस्फेट टू फ्रक्टोज 1,6 डायफॉस्फेट with the help of course enzymes. Glycerol 3 phosphate dihydroxyacetone phosphate, phosphoglyceric acid, phosphoenol pyruvic acid and pyruvic acid. Now once this pyruvic acid ला काय म्हणायचं आपण, pyruvate. So this pyruvate has 2 fate. One, either it will go in lactic acid or it will funnel out into acetyl coenzyme. Acetyl coenzyme मध्ये आला म्हणजे citric acid cycle तयार झाली. This citric acid cycle would run and ultimately with the help of citric acid cycle there will be generation of the different molecules. म्हणजे ग्लायकोलायसिस इथपर्यंत थांबत नाही, तर ग्लायकोलायसिस विल बी याच्यातनं जे हायर एनर्जी मॉलिक्यूल जे निघाला NADP and NADPH2 हे this will be funneled into the electron transport chain and then the generation of ATP would take place. See this. आता इथे सगळे एन्झाइम्स आहेत. फर्स्ट एन्झाइम ऑफ द पाथवे ग्लुकोज टू ग्लुकोज 6 फॉस्फेट एक्सोकायनेज, ग्लुकोज 6 फॉस्फेट फॉस्फो ग्लुकोज आइसोमरेज, फ्रुक्टोज 6 फॉस्फेट फॉस्फोफ्रुक्टोज कायनेज, परत फ्रुक्टोज 1,6 डिसफॉस्फेट, अल्डोलेसिस 2 प्रकार, डायहायड्रोक्सीएसिडोन फॉस्फेट and glyceraldehyde 3 phosphates isomerase आहेत किंवा these are isomers of each other. Triose phosphate dehydrogenase 1,3-bisphosphoglycerate जनरेट झाला. 2 molecules of ATP इथे जनरेट झाले. Phosphoglycerokinase 3-phosphoglycerate, phosphoglyceromutase पासून 2-phosphoglycerate, इनोलेस पासून phosphoenol pyruvate and ultimately pyruvate kinase ची मदत घेऊन it will contribute to pyruvate. हेक्सोकायनेट कन्वर्ट्स न्यूली अराइव्ड ग्लुकोज, सगळ्यात महत्त्वाचा पार्ट. फ्रक्टोज साठी ग्लुकोज 6 phosphate get converted to fructose 6 phosphate. So this is the partial point that we have completed today. This point will be considered as a point of generation of ATP molecules. म्हणजे ग्लुकोजचं कन्वर्जन कसं होतं या दोनच रिएक्शन आपण आज घेतलेल्या आहेत की ह्या प्रायमरी बेसिक लेवलच्या या रिएक्शन्स आहेत. ग्लुकोज टू ग्लुकोज 6 फॉस्फेट हेक्सोकायनेस मधनं कन्वर्जन आहे. ग्लुकोज 6 फॉस्फेट जसं असं कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट आहे, स्टीप आहे and ultimately the hexokinase will be helpful for इथं एक ATP इथं खर्च केला जातो in terms of proceeding of this process. जशी ही प्रोसेस पूर्ण होत असणार आहे तसंच ग्लुकोज टू ग्लुकोज 6 फॉस्फेट गेट कन्वर्टेड टू
fructose 6-phosphate. This paves the way of second PI to be attached to the C1 and the reaction 3. Reaction 3 in the next lecture we will try to continue with reaction 3. Correct? Thank you.